हिंसाचाराने पश्चिम बंगालच्या निवडणुकीची सांगता, अखेरच्या टप्प्यातही पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान. यंदा बंगालचे वारे फिरणार, पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलाचे संकेत, एक्झिट पोलचा दावा. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी मतदान, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 92% मतदान. संभाजीनगरमध्ये विमानतळ परिसरात आग, विमानतळाच्या एक्झिट गेट परिसरात आग. उत्तर प्रदेशमधील सर्वात लांब महामार्गाचं लोकार्पण, गंगा एक्सप्रेस वे जोडणार उत्तर प्रदेशमधील 6 जिल्हे. नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी समुद्रात अडकले, इराण अमेरिकेच्या वादात खलाशांचा जीव धोक्यात. झिशान सिद्दीकींचं नाव जवळपास निश्चित, विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून नाव निश्चित. यूएई ओपेकमधून बाहेर, मागणीनुसार टप्प्याटप्प्यानं अतिरिक्त उत्पादनाची दिली ग्वाही. शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता, मात्र पक्षातील एका वर्गाचा गोऱ्हेंना विरोध. सुषमा अंधारे यांची कुरकुर सुरूच, विधान परिषदेच्या स्पर्धेतून अंधारे बाहेर, नाराजी दाखवण्यासाठी अंधारेंचा टोमणा. चंद्रपुरातल्या कुसुंबीसह नोकारील जमिनींची मोजणी होणार. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, आदिवासींनी मानले जय महाराष्ट्राचे आभार. तामिळनाडूमध्ये सत्ता बदल नाही, स्टॅलिन सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार, कल चाचण्यांचा अंदाज. विधान परिषदेमध्ये ठाकरे नसणार, काँग्रेसच्या नाकावर टिचून ठाकरेंनी केली घोषणा. ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना परिषदेवर संधी, मी महाविकास आघाडीचाच उमेदवार, अंबादास दानवे यांच्याकडून स्वतःचीच समजूत काढण्याचा प्रयत्न. ठाकरेंच्या वागण्यावर काँग्रेस संतापली, दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्याच्या काँग्रेसमध्ये हालचाली. एकनाथ शिंदे यांच्या गुगलीने उद्धव ठाकरे आऊट, शिवसेनेनं काढला मातोश्रीला चिमटा. अकोल्याच्या मुसलमानाने हरियाणवी हिंदू मुलीला फसवलं, अकोल्यात येताच हिंदू तरुणीला 5 दिवस घरात डांबलं. फक्त आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाणार नाही, बच्चू कडू यांनी सार्वजनिक केली त्यांची भूमिका. गावच्याच लोकांनी अश्विनी देशमुख यांना हरवलं, मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख विजयी. अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी संथपणे, तक्रार करण्यासाठी रोहित पवार पोहोचले राज्यपालांकडे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये अज्ञात वृद्धाचा मृतदेह, अमरावतीचा पारा पोहोचला जवळपास 47 अंश सेल्सिअस पर्यंत. शिरोली पुलाच्या शाहीदचा साथीदार सापडला, शाहरुख देसाईला कराडमधून अटक.